चला सगळी तयारी झाली. आता कमी आहे तर फक्त माझ्या इंद्राची. एवढं खाल्लंय असं वाटतं आता थोडं जरी चाललो तरी पोट फुटेल. हा राणीच्या हाताची चव. तनिषा लवकर ये. थोड़ा 5 मिनट रेस्ट करते रहने जाता हूँ. मेसेजेसचा रिप्लाय का देत नाहीये हा? कधीपासून मेसेज करतेय मी. एकदा कॉल करून बघते. What the hell is wrong with this person? फोन उचलत नाहीये, मेसेजेसचा रिप्लाय पण देत नाही. God. Pick up the call, Indra. Where are you? तनिषा, हॅलो इंद्रा, कुठे आहेस तू? मी वाट बघतेय तुझी. ते झोपलेत तनिषा मॅडम. काय? अगं पण आम्ही भेटायचं ठरवलं होतं की. काय झालं, नेमकं मी इथे नॉनव्हेज बनवलं, मग ते छान जेवले आणि जेवून इकडे बेडरूम मध्ये येऊन झोपले. खूप सुस्ती आली होती त्यांना. अहो झोपले पण असे की ऑफिसच्याच कपड्यांमध्ये झोपले, चेंज पण नाही केले. ठीक आहे, त्यांच्याकडून मी सॉरी म्हणते. इट्स ओके. बाय. चुकीचं वागलास. किती छान डेट प्लॅन केली होती मी तुझ्यासाठी. माझा आणि माझ्या प्रेमाचा इन्सल्ट केलायस इंद्रा. I hate wasting my time on someone. But because it was you, मी शांत बसले. पण आता शांत नाही बसणार. तू केलेल्या चुकीचा इन्सल्टचा हिशोब व्याजात सुट्टा करायला लावणार आहे. आवडलं तुमचं? हो हो. बरं, काल तनिषा मॅडमशी बोललात का? कशाबद्दल? कशाबद्दल काय, हे घ्या फोन रुमाल तुमचा. अहो तुम्ही भेटणार होतात त्यांना आणि येऊन इथं झोपून घेतलं तुम्ही. मी मेसेज केलेला होता तिला आणि आता ऑफिसमध्ये भेटेल तेव्हा बोलून घेईन ना तिच्याशी. मला आता उशीर होता. चल. ठीक आहे, चल.
काय झालं, थांबवलंस का मला? मला उशीर होतोय. मला तुम्हाला काहीतरी द्यायचंय, पण त्यासाठी तुम्हाला डोळे बंद करावे लागतील. ओके, शुअर. आता उघडा डोळे. हे काय? हे माझ्याकडून तुमच्यासाठी गिफ्ट. गिफ्ट? आणि कशाबद्दल? कशाबद्दल काय? हे तुम्ही किती चाललात, एका ठिकाणी किती वेळ बसलात, किंवा तुमच्या हृदयाचे ठोके कमी जास्त होत आहेत का, व्यवस्थित आहेत का, हे सगळं सांगेल हे. त्यासाठी हा स्मार्ट बँड. ओके. स्मार्ट बँड सारखी स्मार्ट बायको मिळाली मला, असं म्हणायला हरकत नाही. मग ते तर मी आहेच. बरं बघू, चला हात पुढे करा आता. आता ह्या बँडवर लक्ष ठेवायचं. हे तुम्हाला 1-1 तासाने पाणी प्यायला सांगेल. ओके. ते पाणी प्यायचं. स्ट्रेस वाढताना दिसला तर डोळे मिटायचे, 2 मिनिटं एका ठिकाणी बसायचं आणि शांत व्हायचं. कळलं का? थँक्यू. बरं, मला उशीर होतोय. माझा स्ट्रेस वाढण्याच्या आधी मी नेऊ का? आपण मी चहा आणला होता, तेवढा घेऊन जा. चहा मी ऑफिसमध्ये घेऊन टाकेन. थँक्यू. ओके, ठीक आहे. बॅग राहिली सर. बॅग. थँक्यू. पावसाला पण आत्ताच पडायचं होतं. बघा, पावसाची पण हीच इच्छा आहे की तुम्ही माझ्याबरोबर बसून गरमागरम चहा प्यावा. मग पावसाची मजा घेत घेत प्यायचा का चहा? As you wish. घ्या. चल. मग पावसाची इच्छा कळली. तुझी इच्छा काय? मला या पावसात चिंब भिजावं असं वाटतं. अजून अजून हिंडावं असं वाटतंय, बागडावं असं वाटतंय. ह्या पावसात गरम गरम बुत्ता खावा असं वाटतं, तो सुद्धा तुमच्याबरोबर. तुझी इच्छा मी पूर्ण करतो. काय म्हणजे? आता एवढा छान पाऊस पडतोय, तुझी भिजायची इच्छा झाली आहे. तुझ्या इच्छा मी पूर्ण नाही करणार तर अजून कोण पूर्ण करणार? तुम्हाला तर ऑफिसला जायला उशीर होत होता ना. तुझ्यासोबत रोमॅन्स करायचं असेल तर माझ्याकडे वेळच वेळ. चले. चला. कुठे राहिलाय हा? किती वेळ लावतोय? कधीपासून फोन करतेय मी. ही इज ऑलवेज ऑन टाइम, कधीच वेळ लागत नाही याला. कुठे अडकलाय इंद्रा? पिकअप द कॉल. रिलॅक्स तनिषा, इतकं ओव्हर रिॲक्ट करायची काही गरज नाही आहे. काम डाऊन. येईल. मैं कम इन मैडम? या. मॅम, हे काही पेपर्स आहेत त्यावर तुमच्या सह्या हव्या होत्या. किती वाजलेत किती?
बॉस कुठे आहेत तुमचे? याला अनप्रोफेशनल बिहेवियर म्हणतात. यशी चालवता तुम्ही तुमची फॅक्टरी? मॅम मी मगाशी बोललो तेव्हा सर जस्ट निघाले होते. अजून कसे नाही आले काही कळत नाही. व्हॉट डू यू मीन बाय कळत नाहीये तुम्हाला? हे असं सुरू राहणार असेल तर फॅक्टरी संपेल. इथे मीच फक्त जबाबदार नाहीये. मूर्ख वाटते का मी? मॅडम डोंट वरी, इंद्रा सर असं कधीच करत नाही. उलट ते आम्हा सगळ्यांपेक्षा डॉट हजर असतात आधी, आणि त्यांच्या प्लॅनिंगनुसार आणि सूचनेनुसारच सगळं काम चालू आहे. कदाचित आज घरी काहीतरी अचानक काम आलं असेल किंवा राणी मॅमने काहीतरी सांगितलं असेल. काय? इथे काम सुरू आहे याचा अर्थ कुणी कधी यायचं का? राणीचे कसले रिझन्स देता हो तुम्ही मला? आणि तुम्हाला फॉलोअप घेता येत नाही? इंद्रा घरातून कधी बाहेर पडला, त्याला यायला इथे किती वेळ लागणार आहे, कुठे आहे तो, फॉलोअप घेतला का तुम्ही? यू शुड टेक द रिस्पॉन्सिबिलिटी henceforth. If this happens again, I'll fire you. Out. बोलून झालंय माझं केटी. गेट लॉस्ट. Relax, Tanisha. God. Relax, Tanisha, relax. इंद्रा कधी येईल त्याच्यासमोर चिडचिड करायची नाही, ओके? Breathe. भिजून गेला वारा, रुजून आल्या गारा, बेभान झाली हवा, पिऊन पाऊस ओला. येना जरा तू येना जरा, चाहूल हलके देना जरा. येना जरा तू येना जरा, चाहूल हलके देना. भिजून गेला वारा, रुजून आल्या गारा, बेभान झाली हवा, पिऊन पाऊस ओला. येना जरा तू येना जरा, चाहूल हलके देना जरा. येना जरा तू येना जरा, चाहूल हलके देना. भिजून गेला वारा, रुजून आल्या गारा, बेभान झाली हवा, पिऊन पाऊस ओला. स्पर्शात वारे निळे पिसारे, आभाळ वाहून गेले. तुझ्यात मी अन माझ्यात तू, कसे दोघात जग हे झाले. ओ स्पर्शात वारे निळे पिसारे, आभाळ वाहून गेले. तुझ्यात मी अन माझ्यात तू, कसे दोघात जग हे झाले. ओ येना जरा तू येना जरा, मिटून डोळे घेना जरा. येना जरा तू येना जरा, मिटून डोळे घेना. भिजून गेला वारा, रुजून आल्या गारा, बेभान झाली हवा. पिऊन पाऊस ओला. कुठं आहे हा? फॅक्टरीत पण आला नाही आणि फोनही उचलत नाहीये.
काय सुरू आहे तुझं? मी मूर्खासारखी तिकडे ऑफिसमध्ये तुझी वाट बघतीये आणि तू हिच्यासोबत मजा करतोयस इथे. दिस काइंड ऑफ अनप्रोफेशनल बिहेवियर इज नॉट एक्सपेक्टेड फ्रॉम यू. नाही तनिषा मॅडम, तुम्ही शांत व्हा. राणी, मी तुझ्याशी बोलतेय का? इंद्राशी बोलते. स्टे आउट ऑफ इट. Oh my God. Guys, look at you. अरे मज्जा करत होते मी. किती सिरियस झालाय दोघेही. रिलॅक्स. इथं तुला तुझ्या बायकोसोबत क्वालिटी टाइम स्पेंड करायचा आहे ना, मग कर ना. हे बघ, आय बिलीव्ह इन द फॅक्ट की माणसाला आयुष्यात कितीही काम असलं, कितीही वर्कलोड असला, तर त्याने त्याच्या बायकोला पहिली प्रायोरिटी द्यायला पाहिजे. आणि तू तेच करतोस. सो आय एम प्राऊड ऑफ यू. रिलॅक्स. तनिषा, आय एम रिअली सॉरी. नाही म्हणजे मी तुला इन्फॉर्म करायला हवं होतं की मी आज येणार नाहीये. थँक्यू, तू समजून घेतलंस. हेच अप. माझ्याकडनं सुद्धा थँक्यू. आणि आता तुम्ही जे काही बोललात ना, ते आवडलं मला. बरं, थँक्यू म्हणत बसणार आहात का? जा चेंज करा ना, आजारी पडाल नाही तर. गो गो. चल. आज इंद्रासोबत पावसात भिजून तुला खूप मजा आली असेल ना राणी. घे मजा घे, कारण या सगळ्याची शिक्षा तुला उद्या मिळणार आहे. आज तू जितकी खुश आहेस ना, तू उद्या तितकीच रडणार आहेस. आय प्रॉमिस यू. काय एवढा कसला मनातल्या मनात विचार चालू आहे? अगदी गालावर लाली आली तुमच्या. गोष्टच तशी आहे. हो का? मग मलाही जरा ती गोष्ट कळू द्या. गंमत आहे, आज इंद्रा फॅक्टरीत कामाला केलाच नव्हता. तो आणि राणी दिवसभर पावसात भिजत फिरत होते. मग अहो वाटलं असेल ना त्यांना फिरावंसं. ती गंमत कसली, एवढं काय त्यात? नाही तसं नाही हो. मला असं वाटतंय ते दोघं जवळ यायला लागले आणि ते आपल्याला लवकरच गुड न्यूज देतील. काय? खरंच? हो, तुम्ही आता तयारीला लागा. नातवंडांसाठी ते स्वेटर विणणं, पायमोजे विणणं वगैरे. मी नातवंडांसाठी खेळणी आणीन. काय असं नको व्हायला, तुम्ही लाडक्या, मी नावडता. तुम्ही काहीही केलं तरी लाडकी मीच असणार त्यांच्यासाठी. मी ना बाळासाठी छान छान पदार्थ बनवणार. मग मी घोडं बनेन. मी ना बाळाला छान आंघोळ घालीन आणि मस्त तयार करीन. मग मी त्याला फिरायला घेऊन जाईन. मी त्याच्यासाठी नवीन नवीन कपडे घेईन. मी छान छान गोष्टी सांगेन. हे चाललंय आपल्या लहान मुलांसारखं. आपण कुठून कुठे पोहोचलो. ते म्हणजे आपण स्वप्न रंगवतोय हो, पण त्या दोघांचं असं काही प्लॅनिंग करायचं ठरलं नसेल तर काय करणार आहोत? ठरलं नसेल तर त्यांना मग ठरवायला सांगूया. वेळ काळ बघून राणीशी बोला, मी इंद्राशी बोलतो. ठीक आहे, मी संधी बघते आणि राणीच्या कानावरही घालून ठेवते फक्त. आणि मी इंद्राच्या.
असं का बरं घडला कधी समजना काही ये कसा उंजळी चांद मखमली 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 रेशमाचा दुवा रेशमी 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 बंध जुळला नवा जडला जीव तुझ्या या जीवावरती झालंय काय झालं पुरत दंग चुकला ठोका कसा काळजाचा ग धडधड वाढे संग हे सपन हे पहाटेच अधुऱ्याशा भेटीच इशारा दे नजरेचा मला हे मोगऱ्याची दरवाळ श्वासात घुटमळ तुझ्या बाई झालो मी खुळा घडला कधी समजना काही ये कसा उंजळीचा तवा मखमली